शिक्षणाची ओढ प्रत्येकामध्ये असते, पण शाळेत जायचं शिकायचं हे ठराविक वय असतं। पण या सगळ्याला फाटा देत एका 58 वर्षीय आजीने दिली 12वीची परीक्षा आणि त्या परीक्षेत पास देखील झाली। आहे ना आश्चर्याची गोष्ट? तर चला जाणून घेऊया याच विषयी अधिकची माहिती। नमस्कार, मी रामेश्वर जामगी आणि तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। शिक्षण हे असे बाळकडू आहे ज्याला वयाची मर्यादा नसते। शिक्षणाची आवड कुणाला शांत बसू देत नाही। अनेकांना परिस्थितीमुळे किंवा घराच्या जबाबदारीमुळे शिक्षण घेता येत नाही, मात्र या सर्वांना मात देत मावळ तालुक्यातील एका 58 वर्षीय आजी अपवाद ठरल्यात। तब्बल 42 वर्षांनंतर आजीने 12वीची परीक्षा दिली आणि त्यांनी घवघवीत यशही मिळवले। त्यांच्या या कामगिरीचे संपूर्ण मावळ तालुक्यातून कौतुक होत आहे। बंताबाई पुताजी काजळे चोपडे असे या आजीचे नाव आहे। गेल्या 25 वर्षापासून त्या नायगाव इथल्या अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करतात। गरिबीमुळे आपल्याला शिक्षण घेता आले नाही याची खंत मनात असल्याने त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले। मुलांचे शिक्षण, घरची जबाबदारी, संसाराचा गाडा ओढताना त्या अंगणवाडी सेविका म्हणूनही कार्यरत होत्या। परिस्थितीमुळे बंताबाई यांचे 42 वर्षापूर्वी शिक्षण अर्ध्यावरच सुटले, मात्र अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या बंताबाई यांनी 12वीची परीक्षा देण्याचा निर्धार केला आणि त्यांचा विद्यार्थी म्हणून एक नवा प्रवास सुरू झाला। अर्धवट शिक्षण राहिलेल्या किंवा काही कारणास्तव पुन्हा शिक्षण देऊ इच्छिणाऱ्यांसाठी सरकारने बाहेरून परीक्षा देण्याची मुदतवाढ दिली आहे। याचाच फायदा घेत बंताबाई आजींनी 17 नंबरचा फॉर्म भरला आणि जोमाने अभ्यासाला सुरुवात केली। घरातली कामे तसेच अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असताना कामाच्या जबाबदाऱ्या याचा ताळमेळ बसवत त्याने अभ्यासासाठी वेळ काढायला सुरुवात केली। 58 वर्षीय आजींना जेव्हा प्रत्यक्षात परीक्षा हॉलवर जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांना किंचितशी धाकधूक वाटली, पण आजीबाई वर्गात आल्या तसे सर्वांनीच त्यांचे कौतुक केले। आजीच्या चिकाटी आणि जिद्दीला पाहून साऱ्यांनाच नवल वाटू लागले। मार्चमध्ये आजींनी 12वीची परीक्षा दिली आणि बुधवारी त्यांचा निकाल जाहीर झाला। आजीबाईंनी परीक्षेत तब्बल 48% इतके गुण संपादित केलेत आणि आजीबाईंनी मेहनतीने परीक्षा दिली आणि त्यात त्यांनी घवघवीत यशही मिळवून दाखवले। समाजात एक नवा आदर्श निर्माण झाला। शिक्षणाची आवड माणसाला शांत बसू देत नाही याचं एक ज्वलंत उदाहरण आहे। त्यांच्या मेहनतीला आणि त्यांच्या कष्टाला आणि जिद्दीला राजमुद्रा न्यूज लाईव्हचा सलाम। अशीच नवनवीन माहिती आणि देशभरासह जगभरातील अपडेट मिळवण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून कळवा। धन्यवाद।